साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। एसटी चालक मारहाण प्रकरण, घडलेला घटनाक्रम चालक वाहकांनी सांगूनच टाकला। काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट करत कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का विचारत मारहाण करत काळं फासण्यात आलं। या घटनेचे पडसाद आज कोल्हापुरातही उमटले आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एसटी चालक भास्कर जाधव व वाहक प्रशांत थोरात यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला। यावेळी चालक भास्कर जाधव व वाहक प्रशांत थोरात यांनी घडलेली हकीकत जशीच्या तशी ऐकवली। बेंगलोरवरून येत असताना चित्रदुर्गच्या मागे 10 किलोमीटर गाडी आली। गाडी आल्यानंतर तिथे चार 4 व्हीलर आल्या। तिने गाडी मागच्या रस्त्याकडला अडवल्यानंतर ती आपली माणसं उतरल्यानंतर मग ती घोषणा ती चालू झाली त्यांची। मग मला खाली घातला, गाडी दरवाजा लॉक होता, लॉक काढला आणि खाली घेतल्यानंतर मग मला विचारलं कन्नड येतो का, नाही म्हणलं। मग ती म्हणले, मग मी म्हणलो हिंदी म्हणल्यानंतर मला मारायला चालू मारून परत तोंडाला काळा कलर फासला, पेंट होता, तो डोळ्यात गेला। पोलीस आले नव्हते। मी चित्रदुर्ग स्टँडला गेलो। तिथनं परत आमच्या चित्रदुर्गच्या एसटी याला कर्नाटक एसटी प्रशासनाला कळवलं, तिकडे फोन केला आमच्या इथं। त्यानंतर पोलीस आले, मग पोलिसांनी सहकार्य केलं। माझे नाव प्रशांत तुकाराम थोरात, वाहक कोल्हापूर आगार। आमची बस बेंगलोर ते मुंबई असे चालली होती। बेंगलोर ते मुंबई असे चालली असताना चित्रदुर्गाच्या मागे 10 किलोमीटर जवळजवळ 4 ते 5 गाडी भरून कन्नड वेदिकाचे असे कोणतरी लोक आले। त्यांच्या गळ्यात पिवळा लाल स्कार्फ होता। त्यांनी गाडीला आडवी भरून ड्रायव्हरला गाडी साईडला घेण्यास भाग पाडली। गाडी साईडला घेण्यास भाग पडली। त्यांनी त्यांच्याप्रमाणे काहीतरी कन्नड वेदिकाच्या घोषणा देत होते। त्यांच्या घोषणा देत होते त्यात बऱ्यापैकी लोकांच्या हातात काळा स्प्रे असलेलं ऑइल बॉन्ड जो होतं, ज्यांनी एसटीवर जिथे एसटी महाराष्ट्र लिहिले त्याला काळे पूर्णपणे फासण्याचं काम केलं। व त्याचबरोबर पुढे जाऊन चालकाला केबिनमधून बाहेर काढून त्याला विचारलं की तुम्हाला कन्नड आता आहे का? ते म्हणले कन्नड नाही, मराठी किंवा हिंदी। त्यामुळे त्याला मारहाण केली, परत त्याला तोंडाला काळं फासण्याचं काम केलं। त्यांच्या जवळजवळ 20-25 मिनिटं हे गोंधळ सुरूच होता। त्यानंतर चालकाची तब्येत जरा खालावली। त्यांना हळूहळू आम्ही जाऊन त्यांना चित्रदुर्ग सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं। तसेच आम्हाला आमच्या प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन येत होते। वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलं आणि तिथल्या KSRTCच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांना सोय करण्याची त्यांना इस्टिमेशन दिले। आमच्या प्रशासनाने त्यांना वरच्या लेवलला त्यांना जसं निर्देश दिले होते। पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो। 3-3:30-4 वाजेपर्यंत तिथेच होतो आम्ही। गाडीत पूर्णपणे सगळे भयभीत झाले होते, पूर्णपणे भयभीत झाले। वातावरण तसं होतं तिथं, आणि तिथं भाषेचा वाद असल्यामुळं, शब्दाची अडचण असल्यामुळं तिथलं सुद्धा आम्हाला काय कळत नव्हतं आणि आम्हाला सुद्धा सांगता काय येत नव्हतं। महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांबाबत घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांना सुखरूप पोहोचवणारे हे कर्मचारी स्वतः तरी सुरक्षित राहतील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।